माझं एवढं सगळं लिखाण पडलेलं आहे एकदम पेंडिंग, कारण मी खूप दिवसापासून काही लिहिलं नव्हतं. त्यामुळं मी लिहित बसलेलं बघून माझ्यासाठी मम्मी चहा घेऊन आली. मग चहा घेऊन आल्यावर मग मम्मी बसून चहा पिला. त्याच्यानंतर मी रेडी झाले कॉलेजला जायला. मग मी वेट करत होती इथं माझ्या फ्रेंडचा. मग तिला घेऊन मी आली कॉलेजवर आल्यावर पहिलं तर लॅबला गेली, तर सगळ्यांचं ब्लॅक बुकचं काम चालू होतं. मग मी माझं इथं लिखाण पूर्ण करत बसलेली, कारण आमचं प्रोजेक्टचं बऱ्यापैकी सगळं काम झालेलं, फक्त सोडायचं राहिलेलं. मग सगळ्यांचं आपापलं प्रोजेक्टचं काम चालू होतं. मग मी लिहित बसलेली जरा वेळ. मग लिहून झाल्यानंतर मी तिथून उठून बाहेर गेल्यानंतर कॉलेजमध्ये तर एक राऊंड मारला पहिला. तर आम्ही फिरलो सगळीकडं. फिरून झाल्यानंतर रिटर्न आम्ही वॉशरूममध्ये आलो. तिथं मी आणि माझ्या मैत्रिणीनं आज दोघींनी पण ओढणीचा ड्रेस घातलेला, आणि माहीत नव्हतं ही घालणार होती आणि हिला माहीत नव्हतं मी घालणार होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो रिटर्न लॅबमध्ये. तर माझी पार्टनर तिथं ब्लॅक बुकचं वर्क करत होती, आणि पूर्ण ब्लॅक बुक तिने एकटीनंच केली, त्यामुळे ती माझ्यावर चिडत पण होती. आणि त्याच्यानंतर वैशीनं मला डबा खायला बोलवलं, म्हणून आम्ही तिघींनी पण एकाच डब्यात जेवलो आम्ही तिघी पण. मग माझं जेवण झालं, आम्ही रिटर्न आणि माझ्या पार्टनरकडे गेली, कारण ती तिथं काम करत होती म्हणून. मग तिच्यासंग मी जरा वेळ बसली. मग थोड्या वेळ तिथं बसली. त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी आमचं काम झालेलं, कॉलेजमधलं पण बऱ्यापैकी आमचं सगळं काम झालेलं. मग मी घरी यायला निघाले. घरी येताना आम्हाला इथं मध्येच मासे दिसले, जे की आम्ही बघितले, जे खूप जास्त सुंदर सुंदर मासे होते. तर असा होता आजचा माझा दिवस. तर भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.